श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताये नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता पूर्वी सांगितलेल्या कथांच्या अनुसंधानाने बाबांची आज्ञा न होता भक्त आपल्या ठिकाणी परत गेले तर वाटेत त्यांना कसा त्रास होत असे, तसेच भक्तांच्या कल्याणासाठी पंचसुना वगैरे पातकांची म्हणजे दळण कांडण, चूल पेटविणे, पाणी भरणे आणि सारवणे इत्यादी नित्याची ग्रहकृत्ये करीत असताना दैवयोगाने घडणाऱ्या जीवांच्या हिंसेची पातके निवृत्ती करण्याकरिता बाबांनी जे भिक्षा मागण्याचे व्रत देहत्यागापर्यंत धारण केले होते, तसेच ब्रह्मदेवापासून ते स्थावर म्हणजे न हलू चालू शकणाऱ्या निर्जीव वस्तूपर्यंत गुंफून किंवा व्यापून राहणारे श्री साईच कृपावंत होऊन सर्व प्राण्यांमध्ये ईश्वर आहे हे कसे मनात बिंबवित असत, हे सर्व मी वर्णन करेन। सर्व श्रोत्यांना माझ्या निरूपणाकडे लक्ष देण्याची विनंती मी करतो। या कथा जर त्यांनी आदरपूर्वक ऐकल्या तर त्यांचे कल्याण होईल। शिर्डीच्या यात्रेचे हे एक वैशिष्ट्य आहे की बाबांची आज्ञा झाल्याशिवाय यात्रेकरू जर परत गेला तर तो विघ्नांना आमंत्रण करीत असे। तसेच एकदा बाबांची परत जाण्याची आज्ञा झाली असता जर शिर्डीत तो एक क्षणही राहिला तरीही विघ्न डोक्यावर लगेच बसत असे। याचा सर्वांना अनुभव आहेच। आज्ञेबाहेर जे जे वागले त्यांचे वाटेत हाल झाले, कित्येकांना तर चोरांनी लुटले आणि जन्मभर आठवण राहिली। भाकर तुकडा खाऊन जा असे सांगूनही जे उपाशीच घाईने निघाले त्यांना गाडी तर मिळाली नाहीच, उलट ते उपाशी रखडलेले अनेक भक्तांनी पाहिले आहे। एकदा तात्या कोटे पाटील कोपार गावला चालले होते। तेथे आठवड्याचा बाजार होता। ते टांगा उभा करून मशिदीत आले, बाबांचे दर्शन घेतले आणि येतो म्हणून पायाने नमस्कार केला। अशा प्रकारे आज्ञा घेण्याचे नुसते सोंग केले। भक्त आज्ञा घेण्याकरिता टाळाटाळ करीत, पण बाबांना वेळ अवेळ कळत असे। तात्याला असा अधीर झालेला पाहून बाबा म्हणाले, थोडा थांब, बाजार राहू दे, मग होईल, गावाबाहेर जाऊ नकोस। नंतर तात्याचा फार आग्रह म्हणून श्याम्याला बरोबर घेऊन जा असे ते म्हणाले, परंतु श्याम्याचे काय काम आहे असे म्हणून तात्याने बाबांच्या आज्ञेकडे दुर्लक्ष केले आणि टांग्यात जाऊन बसले व बाजाराला जाण्यास निघाले। 2 घोड्यांत एक फार चपळ होता, त्याला 300 रुपयाचे पाठबळ होते। मोठी किंमत देऊन विकत घेतलेला होता। सावळ विहीर जवळ येताच तो अति उशृंखल म्हणजे ताबा सुटल्याप्रमाणे अति स्वच्छंद धावू लागला। कधी चाबूक फटका न खाणारा, बाजाराला अगदी थोड्या वेळात पोहोचणारा तो घोडा पडला आणि गाडीला एकाएकी धक्का बसून तात्यांच्या कमरेत लटका भरला। कुठला बाजार कुठले काय, तात्यांना साई माऊली आठवली आणि मनात म्हणाले, वेळेवर बाबांचे ऐकले असते तर हे संकट टळले असते। असो, झाल्या गेल्या गोष्टीला आता उपाय नाही। असेच आणखी एकदा घडले। तात्या कोल्हार गावाकडे निघाले, टांगा जोडून बाबांना विचारण्यासाठी आले। बाबांच्या चरणांना वंदन केले आणि आता जाऊन येतो म्हणाले। पूर्णपणे बाबांची संमती मिळाली नव्हती, तरी तात्या तसेच निघाले। तेव्हा पुढे काय घडले ते आता ऐका। आधीच तो टांगा जोराने धावणारा अनावर होऊन बेफाम भरधाव पळाला। वाटेतले खाच खळगे मुळीच पाहत नव्हता। जीवावरचा प्रसंग ओढवला होता, परंतु साई कृपेने टळला। टांगा बाबळीच्या झाडावर आदळला, बरे झाले, तेथेच मोडला आणि पुढचा ढोका टळला। असाच एक मुंबईचा मोठा इंग्रज ग्रहस्थ मनात काही हेतू धरून साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीला आला। चांदोरकरांच्या वशिल्याने माधवरावांना त्याने पत्र टाकविले होते। शिर्डीत आल्यावर त्याने एक तंबू मागून घेतला आणि त्याची राहण्याची सोय सुखाची झाली। बाबांच्या इच्छेविरुद्ध कोणी म्हणेल की मी मशिदीत वर चढून जाईन किंवा दर्शन घेऊन मन मानेल तेव्हा परत जाईन, हे अशक्य असल्याचे सगळीकडे प्रसिद्धच आहे। त्या ग्रस्ताने मशिदीत वर चढण्यासाठी 3 वेळा प्रयत्न केला, पण तो वाया गेला। तो पाहुणा मनात निराश झाला। त्याच्या मनात इच्छा होते की आपण मशिदीत वर जाऊन गुडघे टेकून बाबांना वंदन करावे आणि त्यांच्या हाताचे चुंबन घेऊन जवळ बसावे, परंतु बाबा त्याला आपल्यापाशी मशिदीत येऊ देत नव्हते। त्याने खालीच सभा मंडपात असावे, वाटेल तर तेथेच बसावे, तेथूनच दर्शन घ्यावे, परंतु वर त्याने येऊ नये। असो, पुढे तो जायला निघाला आणि अंगणात निरोप घ्यायला आला। तेव्हा बाबा त्याला म्हणाले, जाशील उद्या, इतकी घाई कशासाठी? लोकांनी त्याला खूप सांगितले, नाना प्रकारांनी विनवले,
परवानगी नसता जे गेले ते फार पश्चाताप पावले असेही सांगितले. होणाऱ्या पुढे काही चालत नाही. त्याच्या मनाला ते पटले नाही आणि तो परवानगीशिवाय निघाला आणि रस्त्यात त्याचे हाल झाले. टांगा आधी नीट चालला, पण पुढे घोड्यांनी वाट सोडली. साऊळ विहीर मात्र ओलांडली. तो पुढे बायसिकल आली. टांगा एकाएकी चमकला. गृहस्थ टांग्यात मागे बसला होता. त्याचा तोल जाऊन तो एकीकडे झुकला आणि मागे रस्त्यावर पालथा पडला. गृहस्थ घसरत घसरत गेला. लोकांनी मोठ्या प्रयत्नाने टांगा थांबविला. त्याला टांग्यात उचलून बसविला आणि टांगा पुढे हाकलला. शिर्डी राहिली एकीकडे, मुंबई राहिली दुसरीकडे आणि जिकडे कोपरगावचे हॉस्पिटल होते तिकडे टांगा वळविला. असो, तेथे तो गृहस्थ पश्चातापाने दुःखित होऊन आज्ञाभंगाच्या प्रायश्चित्ताचे भोग भोगीत काही दिवस पडला होता. कोणाच्या मनात शंका येईल की वर्षानुवर्षे भिक्षा मागण्याची बाबांना का बरे आवड होती, तर त्या शंकेचे निरसन आता ऐका. बाबांची वागणूक व राहणी पाहिली तर त्यांना भिक्षाच मागणे योग्य होते. तसे करून लोकांना गृहस्थाश्रमाचे कर्तव्य पाळण्याचा आनंद देऊन त्यांचे हित ते साधत असत. काया वाचा चित्त व वित्त हे सर्व साईचरणी समर्पित करणारा एकनिष्ठ भक्त साईबाबांना फार आवडत असतो. गृहस्थाश्रमीच्या घरात जे जे अन्न शिजविले जाते त्या अन्नाची घरातील मुख्य पुरुषाने संन्यासी व ब्रह्मचारी यांच्या प्रित्यर्थ आधी अग्नीत आहुती द्यायची असते, अथवा प्रत्यक्ष हजर असल्यास त्याने आदराने खाऊ घालायचे असते. त्यांना आधी आहुती न देता जर गृहस्थाने भोजन केले तर त्याला कायिक, वाचिक व मानसिक शुद्धीसाठी चांद्रायण व्रत म्हणजे लोच्या खाण्याच्या अन्नाचे घास चंद्राच्या वृद्धिक्षयाप्रमाणे जास्त कमी ठरविले जातात असे एक प्रायश्चित्त घेण्याचे व्रत करावे लागते, असा शास्त्राचा नियम आहे. संन्यासी व ब्रह्मचारी यांना अन्न शिजविण्याची किंवा स्वयंपाक करण्याची मनाई आहे. ते जर तसे करू लागले तर त्यांच्या माथीसुद्धा चांद्रायण व्रत निश्चितपणे येऊन पडते. म्हणून त्यांचे पोट भरण्याची व्यवस्था शास्त्राने गृहस्थाश्रमी लोकांवर सोपविली आहे. संन्यासी कधीही कामधंदा करीत नसतात. बाबा तर गृहस्थाश्रमही नव्हते व वानप्रस्थाश्रमी देखील नव्हते. ते केवळ बाळपणापासून सर्वस्वाचा त्याग केलेले ब्रह्मचारी होते. म्हणून भिक्षा मागणे त्यांना अगदी योग्य होते. अखिल विश्व माझे घर आहे, मीच वासुदेव विश्वंभर आहे, मीच अविनाशी परब्रह्म आहे, असे ज्याला ज्ञान झाले आहे व मनाचा पक्का निश्चय झाला आहे त्याला विश्व हेच आपले कुटुंब समजणाऱ्याला भिक्षेच्या अन्नाचा पूर्ण अधिकार असतो. नाहीतर इतरांचे कुचेष्टेचे प्रकार चव्हाट्यावर पहावे. आधी माणसाने पुत्रेषणा म्हणजे मुलेबाळे होऊन संसार थाटण्याची इच्छा सोडावी. नंतर वित्तेषणा पैसे कमविण्याचा लोभ व लोकेषणा जगात मानपान मिळवण्याची आशंका सोडाव्यात. ज्याने या तिन्ही आशा आकांक्षा निश्चितपणे सोडल्या असतील त्यानेच भिक्षान्न खाण्याचे मनात आणावे. नाहीतर भिक्षापात्र अवलंबणे, जळोजणे लाजिरवाणे हे तुकाराम महाराजांचे गाणे अर्थहीन व सारहीन होईल. साई समर्थ हे महान सिद्धपुरुष असल्याचे सर्व लहान मोठ्यांना माहीत होते, परंतु आम्ही सदा सांसारिक आशा अपेक्षांनी जखडलेलो असल्याने त्यांच्या पवित्र चरणी आसक्त होत नसतो. 5 प्रकारचे महायज्ञ. ब्रह्मयज्ञ म्हणजे वेद पुराणे यांचे पठण. देवयज्ञ म्हणजे स्वहाकाराने देवांना आहुती देणे. पितृयज्ञ म्हणजे स्वधाकाराने पितरांना आहुती देणे. भूतयज्ञ म्हणजे भूतांना बलिदान व कृमिकीटक पशुपक्षी यांच्याकरता घास काढून ठेवणे. आणि मनुष्ययज्ञ म्हणजे अतिथींना भोजन देणे. केल्याशिवायचे गृहस्थाश्रमी माणसाचे निंद्य शास्त्राने निषिद्ध ठरवलेले जेवण ते शिर्डीत रोज साईबाबा स्वतः पवित्र करून घेत असत. ते दररोज 5 घरी भिक्षेस जाऊन त्यांना अतिथी यज्ञाची आठवण करून देत असत. अशा प्रकारे हे भाग्यवान गृहस्थ घरी बसूनच हा लाभ घेत असत. हे 5 महायज्ञ करून राहिलेले अन्न जे खातात त्यांच्या पंचसुना नावाने प्रसिद्ध असलेल्या अजाणतेपणे घडणाऱ्या समजण्यास कठीण पापांचा नाश होतो. कंडणी उकळीत घालून कुटणे किंवा सडणे. चुल्ली म्हणजे चूल पेटविणे. पेशणी म्हणजे जात्यात घालून दळणे. उदकुंभी म्हणजे पाणी भरणे. आणि मार्जनी म्हणजे शेणाने सारवणे. ही 5 पातके पंचसुना या नावाने प्रसिद्ध आहेत. उकळीत धान्याचे दाणे घालून वर मुसळाचे घाव घालतात आणि तुसकोंडा काढून टाकतात. अशा वेळी अजाणता जीव मारले जातात. पण हा प्रयोग केल्याशिवाय धान्य शिजत नाही. म्हणून पंचसुनातील हे सर्वात पहिले कंडणी नावाचे पाप होय. चुलीत जळाऊ लाकडे लावतात आणि अन्न शिजवतात. तेथे जीवांची हत्या घडते. त्याला चुल्ली
हे पाप नाव म्हणतात. जाते किंवा जातणे किंवा कोणी धान्याचे पीठ करतात व नकळत जीवांचा नाश होतो, त्याला पेषणी हे नाव म्हणतात. वापी कूप म्हणजे विहीर किंवा तडाक तळे, यातून धडे भरून पुरुष व स्त्रिया पाणी आणतात आणि धुणी धुतात, तेव्हा असंख्य प्राणी मरतात. धडा स्वच्छ व्हावा म्हणून हाताने माती किंवा राख सोपडून तो घासतात, तेव्हा ही इच्छा नसताना जी हत्या घडते ते चौथे पाप उदकुंभी होय. तसेच थंड किंवा गरम पाण्याने स्नान करताना किंवा केर काढताना आणि शेणा मातीने जमीन सारवताना भयंकर जीवहत्या घडते, त्याला मार्जनी असे नाव आहे. या 5 प्रकारच्या पापांपासून मुक्त होण्यासाठी ग्रहस्थाने पंचमहायज्ञे विधीपूर्वक आचरली तर त्या पंचसुना पातकांचा क्षय होतो आणि ग्रहस्थाला चित्तशुद्धी लाभते. चित्तशुद्धीच्याच प्रभावाने पवित्र व शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होते आणि ज्ञानानंतर त्या भाग्यवान ग्रहस्थाला फलदायक असा कायमचा मोक्ष प्राप्त होतो. असो, या साईंच्या भिक्षा मागण्याच्या व्रताबद्दल लिहिता लिहिता ग्रंथ वाढत गेला. आता एक खरी घडलेली गोष्ट आहे का, मग हा अध्याय मी समाप्त करेन. मनात मात्र प्रेम असले पाहिजे. मग कोणीही काहीही धाडले आणि आणणाऱ्या व्यक्तीला त्याचा विसर पडला तर बाबा ते स्वतःहून न विसरता मागून घेत असत. भाजी भाकर असो की पेढा असो, भक्तिभाव गाढ असला पाहिजे. असा न डगमगणारा भक्त भेटला की साईबाबांना प्रेमाचा पूर येत असे. ही एका प्रेमळ भक्ताची कथा आहे. ती ऐकून श्रोत्यांना आनंद होईल. कोणीही हाती घेतलेल्या कामात चूक केली तर बाबा त्याला नीट मार्गाला लावित असत. ही बाबांची गोड शिक्षण पद्धती भक्तांना योग्य वेळी जागे करेल. याचा ज्यांना अनुभव येतो त्यांचे भाग्य धन्य होय. त्यांना वर्णन न करता येण्यासारखा आनंद प्राप्त होत असे. रामचंद्र नावाचे एक ग्रहस्थ, ज्यांच्या वडिलांचे नाव आत्माराम होते व ज्यांचे आडनाव तरखड होते व ज्यांचे साई हेच विश्रांती स्थान होते, परंतु ज्यांना साईबाबा तरखड या नावाने नेहमी हाक मारीत, त्यांच्याकरिताच ही पोथी आपण पुढे चालवूया. याशिवाय दुसरे पोथी चालवायला आपल्याला कारण नाही. साईप्रेम उसळून येऊन तरखडांचे हृदय काठोकाठ भरून गेले म्हणजे ते आपला अनुभव सांगू लागत आणि ऐकायला फार आनंद वाटत असे. काय त्यांच्या भक्तीची थोरवी! पदोपदी घडलेल्या साईबाबांच्या एकामागून एक ताज्या अनुभवांचे सुंदर हावभाव करून ते वर्णन करीत असत. बाबासाहेबांची भक्ती अजोड होती. त्यांच्या घरी चंदनाच्या छानदार भव्य देव्हाऱ्यात 3 वेळा पूजा करण्यासाठी श्री साईबाबांचे कागदावर रेखाटलेले चित्र होते. तरखड मोठे भाग्यवान होते. त्यांच्या पोटी मुलगाही भक्ती करणारा लाभला होता. साईबाबांना नैवेद्य दाखविल्याशिवाय तो अन्नाचा घास तोंडात घालीत नसे. पहाटे स्नान करून बाबांच्या छबीचे कायावाच्या मनाने नित्यपूजन करून तो भक्तिपूर्वक नैवेद्य दाखवित असे. असा हा त्यांचा नित्यक्रम कंटाळा न करता सतत चालला असता त्याचे परिश्रम सफल होऊन त्याला एक अजोड अनुभव आला. त्याची आई देखील साईची परमभक्त होती. तिला वाटत होते की आपण शिर्डीला जावे, समर्थ साईंचे दर्शन घ्यावे आणि तिथेच काही दिवस राहून बाबांच्या चरणाची प्रत्यक्ष सेवा करावी. वडिलांची इच्छा होती की मुलानेही तिच्याबरोबर जावे, परंतु मुलाचे जाण्यासाठी मन नव्हते. माझ्या मागे घरात नियमितपणे पूजा कोण करील ही त्याला चिंता होती. वडील प्रार्थना समाजिष्ट, देवांच्या मूर्तीची पूजा अर्चा करून भक्ती करण्यात विश्वास नसलेल्या मंडळाचे सदस्य होते. त्यांना मूर्तीपूजेचे कष्ट देणे कसे इष्ट होईल असे कोडे त्याला पडले. तरी आपण शिर्डीला जावे असे वडिलांचे उत्सुक मन पाहून त्या मुलाने प्रेमपूर्वक वडिलांना काय विनंती केली ती ऐका. साईबाबांना नैवेद्य दाखविल्याशिवाय घरात कोणीही अन्न खाणार नाही हे मान्य केल्याशिवाय माझे शिर्डीला जाणे निश्चितपणे शक्य नाही. मुलाचे हे नित्याचे व्रत वडिलांना आधीच माहीत होते. ते म्हणाले, तू जा, मी रोज नैवेद्य दाखवेन. तू निश्चिंत राहा. साईबाबांना अन्न समर्पण केल्याशिवाय कोणीही अन्नाचा घास घेणार नाही. हा माझा शब्द खरा मान. शंका धरू नकोस. तू स्वस्थ मनाने जा. असे आश्वासन मिळाल्यावर मुलगा शिर्डीत गेला आणि दुसरा दिवस उजाडल्यावर तरखड स्वतः पूजा करू लागले. दुसऱ्या दिवशी पूजेच्या सुरुवातीलाच बाबासाहेब तरखडांनी साईबाबांच्या छबीसमोर लोटांगण घालून प्रार्थना केली. मुलगा जशी पूजा करीत होता तशीच माझ्याकडून सेवा होऊ द्यावी. नुसती कोरडी कवाईत नसावी. माझ्या हृदयात प्रेमाचा पाझर फुटू द्यावा. मग रोज पहाटे ब्राह्ममुहूर्ती स्नान करून तरखड प्रार्थनापूर्वक नैवेद्यासह पूजन करू लागले. नैवेद्यासाठी बाबासाहेब नेमाने खडीसाखर अर्पण करत असत. असा नेम बरेच दिवस चालला, परंतु त्या दिवशी त्यात व्यत्यय आला. तरखडांचे मन व्यवसायात गुंतून राहिले. त्यांना आठवण राहिली नाही. त्या दिवशी नैवेद्य दाखविल्याशिवाय
सर्वांचे जेवण होऊन गेले. एका मोठ्या गिरणीवर तरखड साहेब मुख्य अधिकारी होते. त्यासाठी त्यांना नेहमी भल्या पहाटे घराबाहेर पडावे लागत असे. पुढे मग दुपारी बाहेरून परत आल्यावर जेवायला बसल्यावर आधी नैवेद्य दाखविलेल्या खडीसाखरेचा प्रसाद त्यांना मिळत असे. असा नियम चालत असताना त्या दिवशी त्यांच्या बुद्धीला विसर पडला आणि साखरेचा नैवेद्य राहून जेवायच्या वेळी प्रसाद मिळाला नाही. भोजन करायला बसताना स्वयंपाकीण बाई दररोज प्रसादाची थोडी साखर ताटात वाढत असे. जणू काय तीच अन्नशुद्धी होती. परंतु त्या दिवशी पूजेच्या वेळी काहीतरी घाई होऊन साखरेचा नैवेद्य राहून गेला होता, म्हणून प्रसाद नेहमीप्रमाणे ताटात पडला नाही. त्याच वेळी तरखड ताटावरून उठले आणि पश्चातापयुक्त होऊन साईबाबांच्या छबीपुढे नमस्कार करून अश्रुपूर्ण डोळ्यांनी म्हणाले, बाबा, ही काय माया दाखविली. मला कसा विसर पडला. माझ्याकडून शेवटी कवायतच घडविली. आता कृपा करून अगोदर मला क्षमा करा. मी नुसती भूल नव्हे तर हे मोठे पाप आहे. मला मोठा पश्चाताप झाला आहे. मी चुकलो, मी निर्लज्ज आहे महाराज. माझ्यावर आता कृपा करावी. असे म्हणून तरखडाने छबीपुढे लोटांगण घातले. त्यांचे अंतःकरण खेदपूर्वक गहीवरून आले. ते पुन्हा म्हणाले, हे दयाच्या सागरा, साई महाराजा, माझ्यावर दया करा. असे बोलून व अति लाचार होऊन तरखडाने मुलाला पत्र धाडले की माझ्या हातून मोठी चूक झाली आहे, म्हणून मला क्षमा करा, अशी साईबाबांना प्रार्थना करावी. या अनन्यपणे शरण आलेल्यावर दया करा, असे म्हणून त्यांच्यापाशी करुणेची भीक मागावी आणि या दीनदासाकरिता अभयहस्त व अभयवचन मागावे. वांद्रे गावी हा प्रकार व शिर्डी 100 कोस दूर. तरी त्याचवेळी तेथे खबर पोहोचली. तेथे बाबांच्या तोंडातून काय शब्द निघाले ते ऐका आणि देश काळ यांच्या अडथळ्याशिवायचे भूत, भविष्य व वर्तमान या तिन्ही काळांचे ज्ञान साई महाराजांना होते, याचे प्रत्यक्ष प्रमाण पहा. इकडे मुलगा शिर्डीत असतानाच त्या दिवशी साईबाबांना वंदन करून जाता त्याच वेळी जी गोष्ट घडली ती श्रोत्यांनी सावधानपूर्वक ऐकावी. मुलगा मोठ्या आनंदाने आईबरोबर बाबांच्या चरणांना नमस्कार करीत असताना त्या आईला उद्देशून जे म्हणाले ते ऐकून तो फार आश्चर्यचकित झाला. काय करावे आई, रोजच्या प्रमाणे मी आज वांद्र्याला गेलो, पण खायला किंवा प्यायला पेज नव्हती. मला उपाशी परत यावे लागले. स्नेहसंबंध कसा होता पहा. दार जरी बंद होते तरी मी मनसोक्त आत शिरलो. मला कोण अडवू शकेल. घरी मालक मिळाला नाही. माझ्या पोटातली आतडी फार कळवळली. भर दुपारी अन्नाशिवाय तसाच मी माघारी परतलो. बाबांचे असे शब्द जेव्हा ऐकले तेव्हा मुलाने ताबडतोब ओळखले की आपले वडील बहुतेक विसरले आणि नैवेद्य दाखविण्यास चुकले. मग मुलगा बाबांना विनंती करू लागला की मला घरी परत जाऊ द्या. परंतु बाबांनी त्याला जाऊ दिले नाही आणि तेथेच त्याच्याकडून पूजा त्यांनी करवून घेतली. त्याच दिवशी मुलाने शिर्डीहून सविस्तर पत्र लिहून धाडले. ते वाचून पाहता वडिलांचे मन विरघळून गेले. वांद्र्याचे पत्रही शिर्डीला पोहोचले आणि मुलाला आश्चर्य वाटले. त्याच्याही डोळ्यात अश्रूंची दाटी होऊन ते बाहेर वाहायला लागले. पहा कसा हा साईचा खेळ. प्रेमाने हृदय उच्चंबळून नाही कळणार. असा कोण निर्दय माणूस असेल की ज्याचे अंतःकरण हे ऐकून कळवळणार नाही. याच मुलाची प्रेमळ आई एकदा शिर्डीत असताना साईबाबांनी तिच्यावर असा कसा अनुग्रह केला ते नवल आता ऐका. तेथे भोजनगृहात ताटे वाढून जेवणाची तयारी झाली असताना दुपारी दारात एक भुकेला कुत्रा येऊन उभा राहिला. त्या बाईने ताटात जी भाकर होती त्यातील चतकोर भाकरी त्याला खायला घातली. तेवढ्यात चिखलात मातलेला व भुकेने पिडलेला एक डुक्करही तेथे येऊन पोचला. ही गोष्ट स्वाभाविकपणे सहज घडली. ती बाईच्या ध्यानीमनी राहिली नाही, परंतु दुपारी साईबाबांनी ती आपणहून काढली. दुपारी भोजन झाल्यावर नेहमीप्रमाणे बाई दूर मशिदीत बसल्यावर बाबा तिला कौतुकाने म्हणाले, आई, आज तू मला जेवू घातलेस, त्यामुळे अगदी गळ्यापर्यंत पोट भरले. हे प्राण भुकेने व्याकुळ झाले होते. अगं, तू ते प्रेम केलेस तसेच नेहमी करीत जावे, हेच खरे कामास येईल. मशिदीत बसून मी खोटे बोलेन असे अगदी खरोखर कधीही घडणार नाही. अशीच माझी दया जाणावी. भुकेलेल्याला भाकर आधी द्यावी, आपल्या पोटी नंतर खावी. मनात हे नीट लक्षात ठेवावे. साई समर्थ हे काय बोलले याचा अर्थ बाईला नीट कळेना. ती मनात म्हणाली, या म्हणण्याचे तात्पर्य काय बरे असावे. बाबांचे बोलणे कधी उगीच नसते. नंतर ती मोठ्याने बाबांना म्हणाली, बाबा, मी तुम्हाला जेवण वाढीन असे माझ्याकडून कसे घडेल. मीच दुसऱ्यांवर अवलंबून असते आणि पैसे देऊन मिळेल ते खात असते. त्यावर बाबाने उत्तर दिले, ती प्रेमाची भाकर खाऊन मी अगदी तृप्त झालो आहे आणि अजून मला ढेकर येत आहेत. तू जेवायला बसले असताना पोटी भुकेने व्याकुळ झालेल्या व दाराशी अचानक आलेल्या ज्या कुत्र्याला तू पाहिलेस त्याच्याशी माझी एकात्मता आहे.
तसेच चिखलाने सर्व माखलेला भुकेने व्याकुळ झालेले डुक्करही जो तू पाहिलास त्याच्याशी देखील माझी एकात्मता आहे. बाबांनी म्हटलेले हे शब्द ऐकून बाईला मनात आश्चर्य वाटले आणि ती मनात विचार करू लागली की ही कुत्री, डुकरे, मांजरे वगैरे फिरतात ती सगळी बाबाच की काय. तिच्या या विचाराला जणू काय पुष्टी देण्याकरिताच बाबा म्हणाले, कधी मी श्वान, कधी सुकर, कधी मी गायी, कधी मांजर, कधी मुंगी, माशी, जलचर अशा रूपाने जगात भटकत असतो. सर्व प्राण्यांमध्ये जो मला पाहतो तोच मला आवडतो हे लक्षात असू दे आणि भेदबुद्धी सोडून माझी भक्ती करीत जा. बाबांचे हे शब्द म्हणजे परमश्रेष्ठ अमृतच होते. ते ऐकून बाईला गहीवरून आले. तिचे डोळे आनंदाश्रूने भरले आणि कंठ दाटून आला. अशीच आणखी या बाईची प्रेमरसाची व साईबाबांची भक्तांशी एकात्मता असल्याची एक सुंदर कथा आहे. एकदा वांद्र्याचे पुरंदरे नावाचे एक भक्त शिर्डीला जाण्यासाठी निघाले. त्यांच्याबरोबर या बाईने प्रेमपूर्वक वांगी देऊन त्यांच्या कुटुंबाला म्हणजे पत्नीला विनंती केली की एका वांग्याचे भरीत व दुसऱ्याच्या खरपूस काचऱ्यात तळलेले काप करून बाबांना भरपूर वाढाव्यात. त्या बाईने बरे म्हणून ती घेतली आणि शिर्डीला गेल्यावर आरतीनंतर बाबांच्या भोजनाच्या वेळी भरीत करून गेली. नेहमीप्रमाणे नैवेद्य दाखवून ताट ठेवून ती निघून गेली. नंतर सर्वांचे नैवेद्य गोळा करून बाबा जेवायला बसले. भरिताची चव चाखल्यावर बाबांना ते रुचकर लागले आणि ते सर्वांना वाढले. नंतर त्यांच्या मनात काचऱ्या खाव्याशा वाटल्या आणि त्या आता आण असे ते म्हणाले. भक्तांना काय म्हणावे ते समजेना. त्यांनी राधाकृष्णाबाईला निरोप धाडला की बाबांचे काचऱ्यांवर मन गेले आहे आणि ते जेवणासाठी थांबले आहेत. वांग्याचा हा मोसम नाही तर मग ती कोठे मिळतील. मग पुरंदरे कुटुंबाचा व भरिताचा शोध सुरू झाला. तिने आणलेल्या ताटात भरीत होते तेव्हा तिच्या सामानात कदाचित वांगी असतील असे वाटले. म्हणून तिच्याकडे तपास करता बाबांच्या काचऱ्या मागण्याचा खरा अर्थ कळला आणि बाबांचे त्याकरिता एवढे प्रेम का होते तेही सर्वांना कळून चुकले. बाई म्हणाली, एका वांग्याचे भरीत झाले आणि ते दुपारी बाबांना अर्पण झाले. मागाहून काचऱ्या देईन म्हटले आणि त्यासाठी चिरले. पुढे ही वांग्याची सुरुवातीपासूनची गोष्ट सर्वांना हळूहळू कळली आणि साईबाबांची व्यापकता पाहून जो तो आश्चर्य करू लागला. आणखी एकदा सन 1915 साली डिसेंबर महिन्यात याच बाईने मोठ्या प्रेमाने बाबांना एक पेढा पाठविला होता. बाळाराम मानकर परलोकवासी झाल्यामुळे त्यांचे क्रियाकर्म वगैरे करण्यासाठी त्यांच्या मुलाला शिर्डीला जायचे होते. म्हणून तो तरखडांकडे जातो म्हणून सांगायला आला. तरखडांच्या कुटुंबाच्या मनात त्या मुलाबरोबर बाबांसाठी काहीतरी पाठवावे असे आले. पाहू जाता पेढ्याशिवाय घरात दुसरे काही नव्हते. तोही पेढा आधी निवेदित म्हणजे देवाला नैवेद्य दाखविलेला होता. मुलाला जाण्याची घाई होती. शिवाय तो मुलगा सुतकी. शिलकेतला पेढाही उष्टाच होता. दुसरा इलाज नसल्याने शेवटी तोच त्या बाईने त्या मुलाबरोबर बाबांना अर्पण करण्यासाठी दिला आणि म्हणाले, दुसरे घरात काही नाही, हाच आता घेऊन जा आणि बाबांना प्रेमपूर्वक दे, ते आवडीने खातील. गोविंदजीने त्या मुलाचे नाव तो पेढा नेला. परंतु जेव्हा बाबांच्या दर्शनाला तो गेला तेव्हा तो विसरला आणि पेढा मुक्कामावरच राहिला. पण बाबाने धीर धरला. पुन्हा जेव्हा तिसऱ्या प्रहरी म्हणजे सुमारे 4:30 वाजता मुलगा दरबारात आला तेव्हाही पूर्वीप्रमाणेच विसरला आणि मशिदी रिकाम्या हाताने आला. बाबांनी त्याला माझ्यासाठी तू काय आणलेस असे म्हणून विचारून पाहिले. त्यावर जेव्हा तो काही नाही असे म्हणाला तेव्हा बाबांनी त्याला थोडीशी आठवण करून दिली. तुझ्याबरोबर कोणी काही वस्तू माझ्यासाठी दिली नाही का? तरी मुलगा नाही म्हणाला. मग मात्र साई समर्थाने त्याला स्पष्टच प्रश्न केला, अरे घरातून निघतेवेळी तुझ्याजवळ आईने प्रेमपूर्वक खाऊ नव्हता का दिला? तेव्हा मात्र त्याला आठवण झाली आणि असा कसा मी विसरलो म्हणून फार लाजला. खाली मान घालून बाबांची क्षमा मागून चरण वंदून धावत धावत मुक्कामावर गेला आणि पेढा आणून बाबांना दिला. हाती पडताच बाबांनी तो तोंडात टाकला आणि आईच्या भक्तीचे समाधान केले. असा हा महानुभाव जशी ज्याच्या मनात भावना असेल तसा त्याला अनुभव देऊन भक्तांचा गौरव वाढवितो. हरी निज भक्तांचा केला, भाळ्या भोळिकांचा भुकेला, प्रेमा लागी समळ विकला, सदा हटेला दांबिका. अध्याय 9 मध्ये श्रीकृष्ण म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम. जो कोणी मला पान, फूल, फळ किंवा पाणी देखील भक्तीने अर्पण करतो त्या शुद्ध चित्त मनुष्याच्या भेटीचा मी मोठ्या प्रेमाने स्वीकार करतो. या कथांच्या आणखीन एक रहस्य की प्रत्येक प्राणीमात्रात सदा ईश्वर पाहावा हे सर्व शास्त्रांना मान्य आहे. हाच येथील सिद्धांत आहे. पहा गीता अध्याय 6. यो मा पश्यन्ति सर्वत्र
सर्वच मयि पश्यति, तस्याहं न प्रणश्यति, सच मे न प्रणश्यति. जो मला सर्व ठिकाणी सर्व प्राणीमात्रात पाहतो आणि सर्व प्राणीमात्रांना माझ्या ठिकाणी पाहतो, त्याला मी नाहीसा होत नाही आणि मला तो नाहीसा होत नाही. सर्वभूतस्थितं यो मा भजत्येकत्वामास्थिताः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. जो योगी सर्व भूतांत म्हणजे प्राणीमात्रांत असणाऱ्या मला अभेदबुद्धीने बसतो, तो कसाही वर्तत असला तरी तो माझ्या ठिकाणी राहतो. आता पुढील अध्यायात बाबांची राहणी, बाबा कोठे व कसे झोपत असत वगैरे कळून येईल, तरी श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे. हेमाड साईंच्या चरणी शरण आला आहे. श्रोत्यांनी सांगितलेल्या कथांच्या आवडीने मनन व निधिध्यासन पुन्हा पुन्हा खोल विचार करावे, म्हणजे कल्याण होईल. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या, भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा आज्ञा अवज्ञा विघ्नम भैक्ष्यवृत्ते पंचसुनादी पातकक्षालनम तथा भक्त तरखडव कथा निरूपणम नावाचा 9वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो.